सर्व शेतकरी मित्रांनो माझा नमस्कार. मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडे. आज खामगाव तालुक्यामध्ये एका मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आम्ही आलेलो आहोत. त्यांचा हा मक्याचा प्लॉट आहे. RP76 ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे धन्वंतरी कंपनीचं हे त्यांनी या प्लॉटला वापरलेले आहे. त्याचे चमत्कारिक रिझल्ट काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. गणेश ज्ञानदेव पाटील लांजूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. बर. हे RP76 तुम्हाला माहिती कोणी दिलेली आहे? आम्हाला शुभम पाटलाना हे सर आहेत का, हे श्रीकृष्ण तांगडे साहेबांसोबत आले त्यांनी तुम्हाला माहिती दिली. त्याने माहिती दिली आणि त्याने आमच्या शेजारी त्या मुलाने सांगलं की तुम्ही हे वापरा काका. मी वापरलेलं आहे. ज्या वेळेस हे तुमच्याकडे आले त्याच्या अगोदर या प्लॉटची परिस्थिती काय होती सांगा. लय खराब झाली. म्हणजे ओखऱ्यात होते, म्हणजे भोकं पडले होते, खराब झालं, त्याला कीड लागली होती, पिवळेपणा होता, पिवळेपणा आलता, लालपणा झालता. बर. मग या सरनं सांगलं आम्हाला अंदर वाटून की बा जसं तुम्ही हे घ्या, तुम्ही ओखरू नका, अच्छा तुम्ही एक वेळा वापरून पहा. मग मी वापरून पाहिली. त्या सरनं सांगलं की बा 4 दिवसांनी तुम्ही शेतात जाऊन पाहिजे. मी शेतात गेलो, मी बघलं फवारणीमध्ये वापर केला. फवारणीमध्ये वापर केला. किती ml चा डोस केला? 20 केला. 20 एका पंपाला. एका पंपाला फक्त 20 ml केला. किती लिटरचा पंप होता? 20 लिटरचा. 20 लिटरला 20 ml फक्त. हा 20 ml वापरला. काय दिसला मग तुम्हाला रिझल्ट? म्हणजे 40 मध्ये हिरवागार पडला. म्हटलं वखरा लागत नाही आपल्याला. बर. त्याला म्हटलं सरनं चांगली औषध दिली आपल्याला. बर. मग मी त्यावेळेस 3 वेळा शिपला हा मक्का. त्याच्यानंतर अजून 3 वेळेस फवारणी केली. फवारणी केली मी. बर. तर त्याबाद मला रिझल्ट चांगला धांडा हा वाढणं म्हणजे पूर्ण पद्धतशीर. आता ह्या मक्याची उंची किती आहे सांगा मला पूर्ण टोटल अंदाजे समजा. तरी 13 फूट यायला पाहिजे. बर. आणि आजूबाजूला पण मके आहेत हा. शेतकऱ्यांचे. त्यांच्या मक्यात आणि या प्लॉट मध्ये तुम्हाला काय तफावत दिसते? मला थोडा म्हणजे त्याच्या कणसामध्ये फरक दिसते, या झाडामध्ये फरक दिसते. बर. म्हणजे आपला दांडा जाडा आहे असं म्हणणं तुमचं? आपलं झाडामध्ये लय झाड उंच पण आहे. उंच पण आहे. याच्यामध्ये कणसामध्ये काय फरक आहे? कणसामध्ये पहिले लहान पडले होते, आता यंदा मोठे पडले. बर. आजूबाजूचे कणस कसे बाकीच्यांचे? त्याचे थोडे लहान आहेत. ओके. क्वालिटीचं कसं आहे? एक अजून बी गाडी 1 नंबर वाटते सध्या. आणि याच्यात सरासरी 2-3 कणस आहे ना. कंपल्सरी 2-3 कणस आहे याच्यामध्ये. दिसूनच राहिले. ओके. हे 2-2 आपल्याला दिसतं. बरोबर आहे. 3-3 पण आहे किती आहे? आणि साईज पाना साईज पाहून हे भरायचे बाकी आहे अजून. हा हे time आहे कच्च्या अवस्थेमध्ये आहे सध्या. बरोबर. हा. तर पूर्ण प्लॉट किती एकराचा आहे? हा पूर्ण 2 एकराचा. 2 एकराचा प्लॉट आहे. बरं. आता तुम्ही RP76 वापरून तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे का तुम्ही? पूर्ण समाधान झालेलं की हेच वापरायचं आपल्याला. बरं. प्रोडक्ट चांगला मिळाला तुम्हाला? चांगला नाही. ओके. अदर शेतकऱ्यांसाठी काय राहील तुमचा सल्ला? असं की बा यानं हे वापरा मा म्हणणार. RP76 लोकांनी वापरलं वापरलं पाहिजे. पाहिजे. कमीत कमी आता तुम्ही प्रयोग केला नसता तर आज मका राहिला नसता. म्हणजे तुम्ही प्रयोग केला म्हणून तुम्हाला आज एवढा काही आज फायदा झालेला आहे. म्हणजे अदर लोकांनी सुद्धा प्रयोग करून बघायला पाहिजे शेतकऱ्यांनी. पाहिजे ना. बरोबर आहे. आणि आपण हा सेंटरमध्ये शेताच्या सेंटरमध्ये हा धुऱ्यावरचा मका नाही आहे. धुऱ्याचा अंदरचा आहे. बरोबर. आतमध्ये ना भाऊ तुमचं नाव? महेश पाटील. बरं. कसं वाटलं तुम्हाला हा मक्का? 1 नंबर. म्हणजे RP76 रिझल्ट आहे. आणि दादा तुमचं नाव? गावकरी आलेले जमलेले आहेत तिथं पाहण्यासाठी. शुभम दामोळे. बरं बरं. कसं वाटलं तुम्हाला रिझल्ट? म्हणजे आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो हा व्हिडिओ घ्या लाईकचं मका आहे. 100% सत्यता आहे दादा याच्यामध्ये. ओके. दादा तुमचं चांगला रिझल्ट आहे मक्याला. नाव काय तुमचं? गजानन हरिभाऊ कोतवाल. बरं. तुम्ही पण हा मक्का पाहायला आला समजा इथं ना. बरं बरं. आणि भाऊ तुमचं? मुलगा मला. बरं. मुलगा आहे तुमचा. ओके. चला बोला जय जय धन्वंतरी.